महाराष्ट्र में आज तक, और जो बिक रहा है महाराष्ट्र में सब तरफ ड्रग्स। नासिक का भी हमने लास्ट टाइम मुद्दा उठाया था, जो लोग थे उनको हॉस्पिटल में 5 स्टार व्यवस्था की गई थी सरकार के इसमें, तो फिर उसमें क्या कार्रवाई की गई, उसका भी जवाब सरकार नहीं दे रही है। तो जरांगे पाटिल क्या आरोप लगा रहे हैं उसमें हमको जाना नहीं है, लेकिन होम मिनिस्ट्री जिस तरह से महाराष्ट्र में ड्रग्स के माध्यम से जो जहर फैला रही है, ये तो बात छुपी नहीं है, ये सबके सामने आई है। उसका जवाब फडणवीस ने देना चाहिए, ये भी मांग हम करते हैं। सर, राज्यातील सर्व बाजार समित्यांनी आज बंद पुकारलेला आहे। पणनचं जे बिल येतं त्या विरोधामध्ये या सगळ्या बाजार समित्यांनी बंद पुकारले। विरोधक म्हणून भूमिका तुमची काय राहील? महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच आता लोक रस्त्यावर आहेत, म्हणजे आता कोण कुठलं सेक्टर, आता डॉक्टर लोक संपावर आहेत, लोक सरळ जातात आणि आडवे होऊन निघतात आहे। आपण ती व्यवस्था पाहतो, सरकार त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यायला तयार नाही। तरुण पोरं रस्त्यावर आहेत, सगळीकडे पेपर फुटीची कारणं चालू झालेली आहेत। सरकारने त्या तरुणांनी त्याचा पुरावा दिलेला आहे, अधिकारी त्याच्यात कसे सहभागी आहे, सरकार कशी सहभागी आहे तो पुरावा दिलेला आहे। ते पोरं रस्त्यावर आहेत, शेतकरी रस्त्यावर आहेत, कांद्याचे भाव वाढवले, कांद्याचं जी निर्यात बंद केली होती ती उठवली असं मोठे मोठे हेडलाईन टीव्हीवर आणि पेपरमध्ये छापून आल्या आहेत। जो रिपोर्ट आलेला आहे त्यांनी निर्यात उठवलीच नाही, कांदा अजूनही सडताय, कांद्याचा शेतकरी रस्त्यावर आहे, ज्या शेतकऱ्याचा माल खरेदी केला त्याचे पैसे अजूनपर्यंत दिले नाहीत। अशी परिस्थिती, शेतकरी रस्त्यावर आहेत, तरुण रस्त्यावर, शेतकरी रस्त्यावर, डॉक्टर रस्त्यावर, कर्मचारी रस्त्यावर, आता ज्या बाजार समिती आहेत त्याही रस्त्यावर। या महाराष्ट्राच्या जनतेलाच रस्त्यावर आणण्याचं पाप या भाजप प्रणित सरकारने महाराष्ट्रात केलेलं आहे, आणि त्याचा परिणाम आहे की महाराष्ट्र आज या पद्धतीचं रस्त्यावर उतरलेलं आहे। पण बाजार समित्यांचं जे केंद्रीकरण होऊ पाहत आहे, बिलकुल हे संपूर्ण काम चालू झालेलं आहे। भाजपची नियतच जी आहे, दाखवायचे दात आणि खायचे दात यांचे वेगळे आहेत, आणि त्याचा परिणाम आहे की पूर्ण देश त्याचा परिणाम भोगते आहे।